महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन महाराष्ट्रातल्या नगरपालिका आणि महापालिका निवडणुकांच्या पाठोपाठ जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुद्धा पार पडल्या आणि यात सुद्धा भारतीय जनता पक्षानं बाजी मारलेली आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भातला पेचामुळे फक्त 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या. त्यातल्या 7 ठिकाणी भारतीय जनता पक्ष पुढे आहे. प्रत्येकी 2 ठिकाणी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं बाजी मारली, तर सांगलीत जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सर्वाधिक जागा मिळवलेल्या आहेत. एकूण या निवडणुकी आधीचं वातावरण, या निवडणुकीच्या काळात काय घडलं आणि आत्ता निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर त्याचा नेमका अन्वयार्थ काय आहे, याची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. नमस्कार, मी विजय चोरमारे. आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान बारामतीला एक भीषण विमान अपघात झाला आणि त्यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा भीषण अपघात आणि अजितदादांच्या सारख्या एका कणखर नेत्याचा मृत्यू, त्यामुळे सगळा महाराष्ट्र हादरून गेला आणि याच घटनेचं सावट संपूर्ण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर होतं. 3 दिवस राज्यात दुखवटा जाहीर करण्यात आला. त्यामुळे स्वाभाविकपणे जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखा 2 दिवसांनी पुढे ढकलण्यात आल्या. नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचा पुरता धुव्वा उडाला होता. अर्थात ते स्वाभाविक सुद्धा होतं, कारण नगरपालिकेच्या आणि महापालिकेच्या निवडणुका या शहरी भागातल्या निवडणुका होत्या. जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका या ग्रामीण भागातल्या निवडणुका होत्या. शहरी भागात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांचं फारसं स्थान नाही. हे पक्ष ग्रामीण भागातले पक्ष म्हणून ओळखले जातात. म्हणजे विधानसभा निवडणुकीला आपण काय म्हणत असतो की विधानसभा निवडणुकीला काँग्रेस राष्ट्रवादीला 145 जागा 200 जागांच्यातनं निवडायच्या असतात, जिंकायच्या असतात. त्याचं कारण असं की वरच्या ज्या 88 जागा त्या पूर्ण शहरी भागातल्या आहेत, त्या ठिकाणी या दोन्ही पक्षांचं अस्तित्व अगदी नगण्य आहे. त्यामुळे तिथल्या जागा जिंकणे यांच्यासाठी कठीण असतं. महाविकास आघाडीची स्थापना झाली. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष त्यांच्यासोबत आला. त्यानंतर थोडं शहरी भागातलं चित्र बदललेलं आहे, पण तरी सुद्धा इथं भारतीय जनता पक्षाचा मोठा प्रभाव आहे आणि तो प्रभाव प्रत्येक निवडणुकीत दिसून आलेला आहे. आणि नुकत्याच झालेल्या नगरपालिका, महापालिका निवडणुकांच्या मध्ये सुद्धा तो दिसून आला. तो अर्थात भारतीय जनता पक्षाचा शहरी मतदारांच्या वरचा प्रभाव हा भाग त्यात असला तरी सुद्धा तिथं पुन्हा पैशाचा झालेला अमाप वापर, भारतीय जनता पक्षानं आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं केलेला पैशाचा अमाप वापर, त्याचाही त्यांना जे यश मिळालं त्या यशामध्ये मोठा सहभाग होता, विसरून चालणार नाही. निवडणूक जिंकली म्हणजे भारतीय जनता पक्षाला कौल दिला, सगळा मतदार त्यांच्या बाजूनं आहे, सगळे विकासाच्या बाजूनं व्हायला लागले आहेत मतदार, असं गैरसमज करून घेऊन आपण फसवणूक करणं योग्य ठरत नाही असं मला वाटतं. तर आताच्या या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या 12 पैकी 7 जिल्हा परिषदांच्यावर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकेल अशी स्थिती आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 2 ठिकाणी आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 2 ठिकाणी चांगले यश मिळाले. सांगलीत जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षानं चांगलं यश मिळालं आहे. एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे पुणे जिल्हा परिषदेची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसने मिळवली. म्हणजे महापालिकेच्या यशाची पुनरावृत्ती इथं भाजपला करता आली नाही. त्याची अनेक कारणं असू शकतात. अजितदादांच्या अपघाती मृत्यूमुळं जी सहानुभूतीची लाट निर्माण झाली होती त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे जिल्ह्यात झालेला असू शकतो. तिथले दुसरी एक गोष्ट त्याची दखल घ्यायला पाहिजे, म्हणजे महापालिका निवडणुकींच्या पासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकत्रीकरणाची चर्चा सुरू होती. महापालिकेला बऱ्यापैकी दोन्ही पक्ष एकत्र आलेले होते आणि त्यांनी जिल्हा परिषदेला असं ठरवलं होतं की सगळ्यांनी एकाच चिन्हावर निवडणुका लढवायच्या. जर आपल्याला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर एकत्र यायचं आहे तर शरदचंद्र पवार पक्षाच्या मी तुतारी चिन्हाच्या उमेदवारांनी सुद्धा इथं घड्याळाच्या चिन्हावर निवडणुका लढवलेल्या होत्या. एखाद्या तालुक्याचा अपवाद वगळता पुणे जिल्ह्यात सगळीकडे हा प्रयोग झाला होता. महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी हा
परिणाम झाला होता. आणि या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याचा परिणाम म्हणून सुद्धा आपल्याला पुणे जिल्ह्यातल्या या प्रभावाकडे बघावं लागेल. कारण नाही म्हटलं तरी पुणे जिल्हा हा शरद पवारांचा जिल्हा आहे, पुणे जिल्हा हा अजित पवारांचा जिल्हा आहे. आणि तिथं ग्रामीण भागात सहकारी संस्थांच्या माध्यमातून वर्षानुवर्षे त्यांना मानणारा वर्ग आहे, त्यांचा प्रभाव आहे आणि त्याचा फायदा या सगळ्या आणि एकूण अजितदादांच्या मृत्यूनंतर आलेली सहानुभूतीची लाट यामुळं मला वाटतं पुणे जिल्ह्यात ही राष्ट्रवादी काँग्रेसनं एक हाती सत्ता मिळवलेली आहे. पुणे जिल्ह्यातल्या मतदारांनी, ग्रामीण भागातल्या मतदारांनी पुणे जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेसकडे देऊन अजितदादा पवार यांना खऱ्या अर्थानं आपली श्रद्धांजली वाहिली असं मला वाटतं. या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत, त्या महत्त्वाच्या आहेत. त्याने असं म्हटलंय की भारतीय जनता पक्ष हा शहरी भागापुरता पक्ष आहे अशी टीका व्हायची आणि ही टीका किंवा हा जो आरोप होता तो या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं पुसून टाकलेला आहे. म्हणजे 12 पैकी 7 जिल्हा परिषदांच्या मध्ये म्हणजे राज्यातल्या मोठ्या भागात ग्रामीण भागातल्या मतदारांनी सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना निवडून दिलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केले, इतरांनी सुद्धा त्या संदर्भात बोललेले आहे. पण ती वस्तुस्थिती आहे का वस्तुस्थिती आहे? भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना निवडून दिले, त्यांची सत्ता 7 जिल्हा परिषदांच्यावर येणार आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण त्याच्या पाठीमागचं नेमकं शोधायला जर आपण कारण गेलं तर काय दिसतं? याचा अर्थ ग्रामीण भागात सुद्धा भारतीय जनता पक्षाला मोठा जनाधार आहे का? म्हणजे नीट आपण जर या सगळ्या निवडणुकीचं परीक्षण केलं तर आपल्याला तसं ठामपणे म्हणता येत नाही. म्हणजे आपल्याला आठवत असेल की विधानसभा निवडणुका जवळ आल्या की साधारण आपल्याकडे पक्षांतर होत असतात. म्हणजे विधानसभा निवडणुकीची गणितं लक्षात ठेवून एकेका तालुक्यापुरते, एकेका जिल्हा परिषद मतदारसंघापुरते प्रभावी असलेले लोक आपल्या पक्षात घेऊन विधानसभेचं संख्याबळ वाढवण्यासाठी, विधानसभेची जोडणी करण्यासाठी, एक ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात. विधानसभा निवडणुकीत म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतरचं चित्र पूर्ण उलटं झालं आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीनं प्रचंड मोठं बहुमत मिळवलं. 288 पैकी या तिन्ही पक्षांनी मिळून 234 जागा मिळाल्या. विरोधकांचं महाराष्ट्रात विधानसभेतलं स्थान अगदी नगण्य झालं. आपल्याला माहिती आहे की तर विरोधी पक्ष नेता सुद्धा विरोधक बनवू शकलेले नाहीत. असं असताना सुद्धा विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचं सरकार स्थापन झालं आणि त्यानंतरही मोठ्या प्रमाणावर पक्षांतर सुरू राहिली. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातल्या म्हणजे महाराष्ट्रात यश मिळून सुद्धा त्यानंतर सुद्धा जे विरोधक पूर्णपणे खचलेले होते त्यांचं आणखी नुकसान करण्यासाठी त्यांच्या पक्षातले जिथे इथं शक्य होते जे बरे लोक होते त्यांना भारतीय जनता पक्षात किंवा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत किंवा अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्यासाठी त्या पक्षांचे नेत्यांचे प्रयत्न सुरू होते. म्हणजे अगदी एकनाथ शिंदेच्या पक्षातनं आपल्या पक्षात घेण्यासाठी भाजपची चढाओढ सुरू होती. अजितदादांच्या पक्षातले लोक आपल्याकडे घेण्यासाठी एकनाथ शिंदेचे प्रयत्न सुरू होते. असं सगळं सुरू होतं. हे काय चाललंय, कशासाठी चाललंय याचा सुरुवातीच्या काळात अगदी अंदाज येत नव्हता. पण थोड्या दिवसानंतर त्याचा उलगडा झाला. त्याचं कारण असं की या सगळ्यांची तयारी ही नगरपालिका, महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्यासाठी चाललेली होती. आणि ती तयारी याच्यासाठी होती की आपल्याला भविष्यातलं राजकारण करायचं असेल तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये आपली सत्ता पाहिजे. राज्यातल्या सत्तेच्या मार्फत कामं करता येतात, आमदारांच्या मार्फत कामं करता येतात, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मार्फत थेट तळागाळापर्यंत कामं करतायत. मग ते नगरपालिकेतला नगरसेवक असू दे, जे पंचायत समिती सदस्य असू दे, जिल्हा परिषद सदस्य असू दे, त्यांच्या मार्फत आपल्या चांगले कामं करतात. त्यासाठी प्रयत्न चालले होते आणि त्या दृष्टीने भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या सत्तेतल्या महायुतीतल्या तिन्ही पक्षांनी आपल्या पक्षात विरोधक पक्षातले लोक घेण्यासाठी मोठे प्रयत्न लावले होते. म्हणजे अगदी फुटकळ नेते होते गाव पातळीवरचे, त्यांच्या प्रवेशासाठी सुद्धा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री या पातळीवरचे लोक उपस्थित राहायचे. म्हणजे असं सगळं या महापालिका, नगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू होती. एकमेकांचे लोक खेचायची तयारी सुरू होती. त्यामुळं त्यांच्यात तणावही निर्माण झाला होता. म्हणजे महायुतीतले पक्ष एकमेकांच्या लोकांना घेत असल्यामुळे त्यांच्यात तणावाची चिन्हही काही वेळा आपल्याला दिसून आले. आता जे लोक पक्षांतर करत होते त्यांना आमिषे दाखवलेली होती.
चला आता 4 वर्ष तरी ही आपण विरोधात आहे, त्यापेक्षा सत्तेसोबत राहिल्यास काही कामं करता येतील, काय कामं होतील, आपलं राजकारण पुढं नेता येईल म्हणून सुद्धा हे लोक पक्षात जात होते, सत्ताधारी पक्षांच्यावर जात होते. म्हणजे जिल्हा परिषद मतदारसंघात निवडून कोण येऊ शकतो, पंचायत समितीला निवडून कोण येऊ शकतो, अशा एकेका जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघाचा, नगरपालिकेच्या वॉर्डाचा विचार करून सुद्धा असे लोक पक्षात घेतले जात होते. आणि आपल्याला त्या सगळ्याचं प्रतिबिंब नगरपालिका निवडणुकीत दिसून आलं, महापालिका निवडणुकीत दिसून आलं. हे किती जर म्हणत असले की आमच्या विकासाच्या अजेंड्याला लोक मतदारांनी कौल दिलाय, तसं नाही. स्थानिक पातळीवरच्या निवडणुका या पक्षाच्या चिन्हावर लढल्या जात असल्या तरी पुन्हा स्थानिक उमेदवार कोण आहे, त्याचा आपल्याशी संपर्क काय आहे, त्याची प्रतिमा काय आहे, यावरच बऱ्यापैकी गोष्टी घडत असतात. मग त्यामुळे निवडून आल्यापैकी मग हे जर खरोखर भारतीय जनता पक्ष म्हणत असेल की आमचा पाया विस्तारलेला आहे, भारतीय जनता पक्षाला मोठा पाठिंबा मिळतोय, तर मग जरा थोडा काळ जाईपर्यंत आपल्याला हे जे आता निवडून आलेले लोक आहेत त्यातले भारतीय जनता पक्षाचे मूळ लोक किती आहेत किंवा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतून आलेले मूळ शिवसेनेचे किती लोक आहेत याचा आकडा समोर आला तर त्या वस्तुस्थितीवर प्रकाश पडेल. आता त्या संदर्भात आपण फार काय बोलायला नको. आपल्याला माहिती आहे निवडणुकीतला पैशाचा वापर हा अलीकडच्या काळातला म्हणजे सगळ्यात जास्त चिंतेचा विषय बनलेला आहे. म्हणजे नगरपालिका महापालिका निवडणुकीत झाल्यानंतर आपण आकडे ऐकत होतो, 1,000पासून 5,000 रुपयापर्यंत एकेका मताचा दर गेलेला होता. म्हणजे ज्या घरात 5-10 मतं असतील त्या घरात म्हणजे काय प्रमाणात पैसा आणि भेटवस्तू गेल्या याचे आकडे आपण संबंधित लोकांच्याकडून ऐकू शकतो. आणि पूर्वी पैसा, निवडणुकीतला पैसा हा फक्त झोपडपट्टीत वाटला जातो असं म्हटलं जात होतं, पण आता सर्व थरात प्रत्येक मतदारापर्यंत हा पैसा पोचेल याची काळजी हे उमेदवार घेतात. आणि जे मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय लोक, एरवी लोकशाहीच्या गप्पा मारतात, ते सुद्धा गुमानपणे आलेलं पाकिट उमेदवारांच्याकडून घेत असतात. हे आपल्याला पाहायला मिळालं, ऐकायला मिळालं. जिल्हा परिषद, पंचायत समितीला पैशाचं वाटप हे कधीच पूर्वी होत नव्हतं. पण मतदानाच्या आदल्या दिवशी मी सातारा जिल्ह्यातल्या एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याशी बोलत होतो, तर त्यानं सांगितलेलं चित्र फार भयानक होतं. म्हणले आम्ही बघतो अनेक गावात लोक पैशाची वाट बघत होते. म्हणजे मतदारांना सुद्धा आता प्रचंड सवय लागलेली आहे. पैसे मिळाल्याशिवाय मतदान करायचं नाही किंवा मतदान पैसे घेऊनच करायचं अशी सवय लागली आहे. एकूण या सगळ्या निवडणुका प्रचंड करप्ट झालेल्या आहेत. म्हणजे हे सगळं राजकारण हे भ्रष्टाचारानं बरबटलंय, पण ते मतदारांच्या पर्यंत ही भ्रष्टाचाराची बरबट आली. ही गेल्या 3-4 वर्षातली प्रचंड मोठी महाराष्ट्राची घसरण आहे असं मला वाटतं. म्हणजे मतदारांना पैसे वाटण्यात स्वाभाविकपणे भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेची शिवसेना आघाडीवर असते. कारण आता प्रचंड पैसा या 2 पक्षांच्या जवळ आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचाही त्यात सहभाग असायचा. पण जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या या ऐन प्रचाराच्या काळातच अजितदादांचं अपघाती निधन झालं. त्यामुळे मला वाटतं या अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना आर्थिक संकटाचा काही प्रमाणात सामना करावा लागला असणार आहे. म्हणजे ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर खरोखर भाजपला ग्रामीण भागातल्या लोकांनी स्वीकारलं आहे का याचा विचार करावा लागेल. म्हणजे मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे निवडणूक झाल्यानंतर निवडून आलेल्या लोकांच्या पैकी मूळ भाजपचे किती लोक आहेत ह्याचा आपण एक नीट अभ्यास केल्यानंतर नेमका वस्तुस्थितीवर प्रकाश पडेल. आता या सगळ्यात विरोधकांच्या राजकारणाला बघताना काय दिसतं तर विरोधात काँग्रेस हा एकमेव पक्ष लढताना दिसतो. म्हणजे काही विरोधी पक्ष काँग्रेसचे नेते आहेत ते आपापल्या ठिकाणी लढताना दिसत आहेत. काँग्रेस ही सरसकट राज्यावर लढताना दिसत नाहीत. चंद्रपूरमध्ये वडेट्टीवार आहेत, लातूरला अमित देशमुख आहेत, अमरावतीला यशोमती ठाकूर आहेत, कोल्हापूरला सतेज पाटील आहेत, सांगलीत विशाल पाटील असतील किंवा विश्वजित कदम असतील, अशी फार मोजकी नावं घेता येतात राज्याच्या पातळीवरची. म्हणजे 2 हाताच्या बोटावर मावतील एवढीच नाव आहेत. हे लोक लढतायत आणि तिथं लढतायत त्यांना तिथले लोक पाठिंबा देत आहेत हे लक्षात घ्यावं लागेल. बाकी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आहे तो आता गेले 4 महिने त्यांचे विलिनीकरण एवढं चाललंय की ते विरोधात आहेत की सत्ताधारी पक्षात आहेत हेच कळलं नाही. आणि त्यांनी तर आता घड्याळाच्या चिन्हावरच उमेदवार लढवले, त्यामुळे आता ते विरोधात होते असं म्हणणं म्हणजे ते फसवणूक केल्यासारखं होईल.
उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीत फक्त मुंबईवर लक्ष केंद्रित केलं होतं आणि मुंबईच्या नादात त्यांनी महापालिका निवडणुका राज्यातल्या अन्यत्रही महत्त्वाच्या असताना बाकीचा महाराष्ट्र वाऱ्यावर सोडला होता. म्हणजे महाराष्ट्रातल्या शहरी भागात भारतीय जनता पक्षाप्रमाणेच शिवसेनेचा प्रभाव होता. पण उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका करत महाराष्ट्रातल्या सगळ्या महापालिका वाऱ्यावर सोडल्या आणि जिल्हा परिषदेला त्याचीच पुनरावृत्ती झाली. म्हणजे या सगळ्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा सुद्धा परफॉर्मन्स अत्यंत वाईट आहे. म्हणजे अत्यंत वाईट रीतीनं उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या या सगळ्या निवडणुकांच्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याचा फायदा निश्चितपणे भारतीय जनता पक्षाला मिळाला आहे. यातली सगळ्यात गंभीर बाब म्हणजे शिवसेनेचा मूळ मतदार हा कोकणातला मतदार होता. सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातला मतदार जो मुंबईत आहे तो मतदार हा शिवसेनेचा मूळ मतदार होता. पण म्हणजे कोकण ही मुंबई नंतरची शिवसेनेची ताकद कोकण ही होती. पण ज्या कोकणातनं शिवसेनेला प्रारंभीच्या काळात ताकद मिळाली त्या कोकणाकडे सुद्धा उद्धव ठाकरे यांनी पूर्ण दुर्लक्ष केल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचमुळे रत्नागिरीत उदय सामंत आणि सिंधुदुर्गमध्ये राणे गमतीनं बाजी मारल्याचं दिसतं. म्हणजे महाविकास आघाडीचे 3-13 वादले असल्याचंच या निवडणुकांनी दाखवून दिलेलं आहे. आता भाजपला हरवण्याची लोकांची इच्छा असली तर निवडून कुणाला द्यायचं यासाठीचा पर्याय लोकांच्या पुढे असायला पाहिजे. तो पर्यायच नाही आणि एकूण विरोधकांच्या या दळभद्रीपणामुळं महाराष्ट्राचं राजकारण एका विचित्र वळणावर येऊन पोहोचलंय. धन्यवाद.